लाडकी बहीण योजना 4 ऑक्टोबरचे अपडेट 7,500 रुपये पाठवले. तर बघा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे. लाडक्या बहीण योजनेमधून तुम्हाला डायरेक्टली 7,500 रुपये मिळणार आहेत. तर कोणत्या बहिणींना 7,500 रुपये मिळणार आहेत, कोणत्या तारखेला पैसे येणार आहेत, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. त्यापूर्वी तुमच्यासाठी एक Q&A प्रश्न घेऊन आलेलो आहे. तर बघा सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले का, तिसऱ्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेत का ते मला सांगायचं आहे. तर बघा या ठिकाणी तुमच्या समोर 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे 1,500 रुपये मिळाले. त्यानंतर दुसरा पर्याय आहे 4,500 रुपये मिळाले. त्याच्यानंतर बघा तिसरा पर्याय आहे की आत्ताचा हप्ता मिळाला, म्हणजे फक्त या महिन्याचा हप्ता मिळाला, पाठीमागच्या 2 महिन्याचे पैसे मिळाले नाहीयेत. त्यानंतर बघा आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाहीये. तर तुम्ही यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये येता तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तुमच्या प्रश्नाची उत्तरे आम्ही देण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर बघा या प्रश्नाचं नक्की उत्तर द्या. तर बघा लाडकी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. सर्व माता आणि बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर घेऊन आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना व्हिडिओला लाईक करायचं आहे. ती खुशखबर काय आहे सांगण्या अगोदर सर्वांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे, कारण की अशाच ऑथेंटिक अपडेट तुम्हाला गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्वात अगोदर युट्यूबवरती सर्वात अगोदर आपल्या या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्व माता बहिणींना पाहायला मिळतील. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब जरूर करायचं आहे. तर बघा ब्रेकिंग न्यूज आहे, लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार. 7,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार. तर हे 7,500 रुपये कसे जमा होणार, कोणत्या महिलांना 7,500 रुपये मिळणार, तर बघा सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा केलेली आहे. आणि या 7,500 रुपये संदर्भात सर्वात मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महिलांच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार आहेत, कधी जमा होणार आहेत. जर बघा तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नसतील, तर बघा सर्वात पहिला मुद्दा समजून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी कधी आले, कोणत्या कोणत्या दिवशी आले ते पहिल्यांदा समजून घ्या. तर बघा 25 सप्टेंबरला पैसे आले, त्यानंतर 26 सप्टेंबरला पैसे आले, त्यानंतर 29 सप्टेंबरला पैसे आले आणि 2 दिवसापूर्वी 2 ऑक्टोबरला पैसे आले. या 4 दिवसामध्ये जवळपास 1,96,00,000, तर बघा 1,96,00,000 माता बहिणींच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. तर बघा काही माता बहिणींना यामध्ये 1,500 रुपये मिळालेले आहेत. तर काही माता बहिणींच्या खात्यामध्ये यामध्ये डायरेक्टली त्यांना 3 महिन्याचे मिळून 4,500 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. जर बघा तुम्हाला या अजूनपर्यंत तिसरा हप्ता मिळाला नसेल, 1 रुपया सुद्धा या योजनेमधून मिळालेला नसेल, तर तुम्हाला काही गोष्टींवरती ध्यान द्यायचं आहे. त्या गोष्टी कोणत्या आहेत किंवा त्या बाबी कोणत्या आहेत आता ते आपण पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाच्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही तर तुम्हाला या 5 बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्या कोणत्या आहेत आपण ते आता जाणून घेणार आहोत. तर बघा पहिली महत्वाची बाब किंवा पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते जन्मतारखेनुसार 21 वर्ष आहे हे पाहून घ्या. यासाठी आपलं वय 21 ते 65 अनिवार्य आहे. तर बघा ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा GR आलेला होता त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं की जी पण महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहे तिचं वय 21 ते 65 या रेंज मध्ये पाहिजे. जर तुमचं एज थोडंफार इकडे तिकडे होत असेल तर मग तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात. ठीक आहे, ही पहिली गोष्ट झाली. त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे अतिशय महत्वपूर्ण ही गोष्ट आहे. तर बघा आता काहींचे फॉर्म पेंडिंग दाखवत आहे, त्यांना फॉर्म शेवटची तारीख म्हणजे 30 सप्टेंबर अगोदर एडिट करणे आवश्यक होते. ठीक आहे, ही सुद्धा अतिशय महत्वाची बाब आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, यामुळे खूप जणांचं किंवा खूप माता बहिणींचं कन्फ्युजन झालेलं आहे. तर ती गोष्ट कोणती आहे तर ती बघा, काहींचे एकापेक्षा अधिक बँक खाते असल्यामुळे त्यातील काही खाते बंद असतात. डीबीटी लिंकमुळे पैसे कोणत्याही खात्यामध्ये जाऊ शकतात, तेही लक्षात ठेवा. तर बघा याचा अर्थ काय आहे, समजा तुमचं आधार कार्ड तर सर्वांचं एकच आहे. ठीक आहे, हे झालं आधार कार्ड. आता या आधार कार्ड सोबत तुमच्या कितीही बँका असू शकतात. तर बघा पहिली बँक A बँक, दुसरी बँक B बँक, C बँक, समजा तुमचं 4 बँकेमध्ये खातं आहे, ABCD अशा 4 बँका आहेत. आणि समजा तुम्ही फॉर्म भरताना A बँकेचं खातं जोडलेलं आहे. ठीक आहे, मुद्दा लक्षात घ्या, मी तुम्हाला समजून सांगतोय. A बँकेचं खातं दिलेलं आहे तुम्ही फॉर्म भरताना, मग तुम्ही फॉर्म नारी शक्ती ऍपवरून भरलेला असू द्या किंवा ऑनलाईन पोर्टलवरून भरलेला असू द्या, परंतु तुमचं जे A नावाचं बँक अकाउंट आहे ते इनऍक्टिव्ह आहे, म्हणजे तुमचं ऍक्टिव्ह नाहीये ते अकाउंट, आधार कार्ड सोबत लिंक नाही किंवा इनऍक्टिव्ह स्टेटस मध्ये आहे. परंतु तुमचं हे जे B नावाचं अकाउंट आहे B बँकेचं, समजा कोणत्याही बँकेचं सुद्धा SBI, HDFC, पोस्ट बँक,
तर हे अकाउंट जर ऍक्टिव्ह असेल, तुमच्या आधार कार्ड सोबत ऍक्टिव्ह असेल, बँक सेविंग स्टेटस ऍक्टिव्ह असेल आणि आधार कार्ड सोबत हे लिंक असेल, सर्व ओके असेल, तर तुमचे पैसे जरी तुम्ही फॉर्म भरताना ए अकाउंट दिलेलं असेल, तर बघा जरी तुम्ही फॉर्म भरताना ए अकाउंट दिलेलं असेल तरी सुद्धा त्या अकाउंटमध्ये पैसे जाणार नाहीत, कारण ते अकाउंट काय आहे, तुमचं इनऍक्टिव्ह आहे. त्यामुळे जे अकाउंट तुमचं ऍक्टिव्ह आहे, समजा आता हे तुमचं बी अकाउंट आहे, तर हे बी बँकेचं अकाउंट ऍक्टिव्ह आहे, तर या अकाउंटमध्ये तुमचे पैसे क्रेडिट होणार आहेत. ठीक आहे, आता मी तुम्हाला बँकेवाईज समजून सांगतो. तर समजा तुम्ही जर समजा फॉर्म भरताना, ठीक आहे बघा, फॉर्म भरताना तुम्ही जर एचडीएफसी बँकेचं अकाउंट दिले, समजा एक्झाम्पल म्हणून घेतोय, एचडीएफसीचं अकाउंट दिले, परंतु तुमचं जे आधार कार्ड आहे ते एसबीआय बँकेसोबत लिंक आहे किंवा पोस्ट बँकेसोबत लिंक आहे, तर या खात्यामध्ये पैसे येतील, एचडीएफसी मध्ये येणार नाहीत, कारण की ते लिंक नाहीये. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या आधार कार्ड सोबत जे बँक लिंक आहे त्यामध्येच तुम्हाला पैसे मिळतील. समजा तुमचं एक प्लस बँकेमध्ये खाते असेल किंवा एक किंवा दोन पेक्षा जास्त खाते बँकांमध्ये खाते असेल, तर तुम्हाला जे जे खाते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे त्या खात्यांमध्ये चेक करायचं आहे की पैसे आलेत की नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर चौथी गोष्ट आहे, आधार कार्डला कोणते बँक खाते सेडिंग आहे ते चेक करणे गरजेचे आहे. आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कॉर्पोरेट बँकांना मोबाईल नंबर लिंक नसतो, हे सुद्धा लक्षात घ्या, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर बघा, पाचवा महत्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे बँकामध्ये तुम्ही जो डीबीटी लिंक म्हणजे आधार सीडिंगसाठी डॉक्युमेंट दिलेले आहेत ते आणखीन काही पेंडिंग असू शकतात, याची सुद्धा तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे. तर या काही 5 महत्वाच्या गोष्टी होत्या. जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर बघा, जर तुम्हाला लाडकी बहिणीच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे आज जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय, समजा आज 4 तारीख आहे, अजूनपर्यंत तुम्हाला पैसे आलेले नसतील, तर बघा तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील. कदाचित आज सुद्धा तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहिणींच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होतील, कारण की हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते खूप फास्ट होत आहे. आता सरकार याच्यावरती चांगल्या ऍक्शन मोडवरती आहे, सर्वांना पैसे मिळणार आहेत. आणि जरी कोणाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर त्यांनी राग धरू नका, पैसे हे सर्वांना येणार आहेत. तुमचं जर आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, सर्व गोष्टी ओके आहेत, तर तुम्हाला पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाहीये. ठीक आहे, त्यानंतर बघा, मी थंबनेल मध्ये टाकलेलं होतं की माता बहिणींच्या खात्यावरती डायरेक्टली 7,500 रुपये मिळणार आहेत, तर ते कसे मिळणार आहेत ते तुम्हाला एकदा पाहायचं आहे. तर बघा, जर तुम्ही अजूनपर्यंत, सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भात ए टू झेड, तर बघा ए टू झेड ज्या काही अपडेट्स असतील ते तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 1,96,43,207 भगिनींना तिसऱ्या टप्प्याचे हस्तांतरण झाले आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरित करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. लवकरच सर्व पात्र भगिनींना लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज मंजूर होऊनही अद्याप खात्यात पैसे जमा झाले नसलेल्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडे तक्रार दाखल करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. तर बघा, या ठिकाणी बघा, जवळपास 1,96,00,000 माता बहिणींच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, महिला व बालविकास मंत्री आरती तुटकरे मॅडम यांनी काय अपडेट दिलेले आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, महिला व बालविकास मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 1 जुलै पासून माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि त्यानंतर लगेच अर्ज प्रक्रिया सुरू झाली आणि काही काळातच अर्जदार महिलांची संख्या 1 कोटीच्या घरात गेली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 टप्प्यात लाभ हस्तांतरित करण्यात आले असून दरम्यान जुलै ऑगस्ट महिन्यात अर्ज मंजूर होऊनही काही महिलांच्या खात्यात अजूनही एकदाही पैसे जमा झाले नाहीत. तर अशा महिलांना लवकरात लवकर लाभ वितरित करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत येत्या 8 ऑक्टोबर पर्यंत, ऑक्टोबर आहे ते ऑगस्ट नाही, 8 ऑक्टोबर पर्यंत महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे त्याची तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यानुसार नेमण्यात आलेल्या समितीमार्फत अशा महिलांच्या नावाची यादी महिला व बालविकास मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर 2च दिवसात म्हणजे 10 ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होणार आहेत. तर बघा, ज्या माता बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झाले नाही त्यांनी काळजी करू नका, 10 ऑक्टोबर पर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये सगळे पैसे जमा होणार आहेत, हे मी तुम्हाला सांगत आहे. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. ठीक आहे, तर आता 7,500 रुपयाचा काय विषय आहे
तो विषय समजून घ्या. तर बघा 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती आणि 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार होता. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर होऊन तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला आता जुलै महिन्यापासूनच लाभ मिळणार आहे. म्हणजेच तुमच्या खात्यात येत्या 10 ऑक्टोबर पर्यंत जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्याचे एकत्रित 7,500 रुपये जमा होतील. त्यासाठी लवकरात लवकर तुमची तक्रार नोंद करा. तर बघा तुम्हाला जुलै महिन्यापासून जर बघा हे 5 महिन्याचे पैसे मिळणार आहेत. 5 महिना पहिला महिना बघा जुलै महिन्याचे 1500 अधिक त्यानंतर बघा ऑगस्ट महिन्याचे 1500 अधिक ठीक आहे. सप्टेंबर महिन्याचे 1500 ठीक आहे. त्यानंतर बघा ऑक्टोबरचे 1500 अधिक नोव्हेंबरचे 1500 असे 5 महिन्याचे मिळून 1500 रुपयाची जर आपण टोटल केली तर 7,500 रुपये माता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्ही कुठे तक्रार करू शकता ते बघा. तर बघा लाडकी बहीण योजनेच्या 4थ्या टप्प्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीपूर्वीच येत्या 10 ऑक्टोबर पासून वितरित करण्याची सरकारची योजना असल्याने तुमच्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे येत्या 8 तारखेपर्यंत तुमचा अर्ज मंजूर असूनही खात्यात पैसे जमा झाले नसल्याबद्दल तक्रार नोंदवा. म्हणजे 4थ्या टप्प्याचे लाभ हस्तांतरण सुरू होताच तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळेल. तर बघा 8 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला तक्रार वगैरे करू शकता तुम्ही, जेणेकरून तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर ते सगळे पैसे तुम्हाला एकसाथ मिळून जातील. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला 7,500 रुपये खात्यावरती तुमच्या जमा होणार आहेत. आणि ज्या माता बहिणींना आतापर्यंत तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना लवकरच तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.